In probability distribution, next point is expected value or EX. Notation of that term is expected value. Notation is capital EX. PMF of the function आपण काय घेतलेलं होतं की sum of the all terms is equal to 1 and from this term we have to find the value of k. Probability distribution मध्ये discrete random variable and continuous random variable हे PMF फंक्शन कधी आहे तर त्या समेशन जर घेतलं त्या टर्मचं तर ती व्हॅल्यू काय आली पाहिजे 1. मग त्याच्या पुढचा भाग आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू और एक्सपेक्टेड टर्म काय म्हणता येईल मग आता लेट x इज discrete random variable taking values x1 x2 x3 up to xn. Then with the number n is equal to 1 to n, then the expected value ex is equal to, what is ex is equal to summation of xi into pi. I is equal to 1 to n. Most important term of this probability distribution. 2 मार्काला आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करा म्हणून प्रश्न असतो 2 मार्काला आणि त्याच्या थोडं पुढं एक्सपेक्टेड व्हॅल्यू झाल्यानंतर व्हेरियन्स नोटेशन ऑफ व्हेरियन्स इज व्ही ऑफ एक्स आणि किंवा याला काय दाखवलं जातं सिग्मा स्क्वेअर. PMF फंक्शन झाल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करायचे आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड झाल्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्स. नोटेशन ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स इज सिग्मा स्क्वेअर अँड व्हॅल्यू ऑफ दिस variance of x is summation of xi bracket square into pi minus summation of xi into pi bracket square I equal to 1 to n. Here also I is equal to 1 to n and PMF of function is equal to काय घेतो आपण pi is less than is equal to 1 and greater than is equal to 0 and next term of PMF is expected value and another form. त्याच्यानंतर आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर काय करणार आहे v ऑफ x व्हेरियन्स नोटेशन काय सिग्मा स्क्वेअर आणि त्याची व्हॅल्यू काय समेशन ऑफ xi ब्रॅकेट xi स्क्वेअर इंटू pi मायनस समेशन ऑफ एक्स इंटू पी आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि एवढं सगळं म्हणण्यापेक्षा आपण असं जरी लिहिलं याला की कशाची व्हॅल्यू आहे ई एक्सची मग व्हेरियन्स कॅपिटल व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर अँड दॅट इज समेशन ऑफ एक्स आय ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू पी आय मायनस ई एक्स असं जरी लिहिलं तरी चालतंय. आणि ई एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ ई एक्स म्हणजे काय एक्स आय इंटू पी आय. मग आता ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला पहिल्यांदा काय करायचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करायला शिकायचं आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला काय करायचं व्हेरियन्स व्ही ऑफ एक्स. मग तसे काही एक्झाम्पल बघूयात आपण. नेक्स्ट द PMF ऑफ द रँडम व्हेरिएबल एक्स. द PMF ऑफ द रँडम व्हेरिएबल is P of x is equal to 1 by 15 for x is equal to 1 to up to 15, 14 up to 15 is equal to 0. Otherwise find ex variance of x or sigma square. फाइंड करायचं आपल्याला काय टर्म केली द PMF ऑफ द रँडम व्हेरिएबल इज P ऑफ x इज इक्वल टू काय दिलेले 1 by 15 आणि 1 by 15 x इज इक्वल टू 1 असल्यानंतर नंतर 2 असल्यानंतर P ऑफ x आणि नंतर दुसरं फंक्शन P ऑफ x किती दिलेलं आहे 0. अदरवाईज कंडिशन आहे. मग आपल्याला माहिती आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू x1 x2 एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय ex इज इक्वल टू काय घेतलंय आपण समेशन ऑफ xi इंटू पी आय. I is equal to 1 to n ex मध्ये घेतोय आपण आणि नंतर काय करणार आहे व्हेरियन्स ऑफ एक्स. पहिल्यांदा ex मग xi इज इक्वल टू 1 to n. हे बघा i पहिल्यांदा 1 2 3 अप टू 15 म्हणजे 15 टर्म. पी आय म्हणजे फिक्स टर्म x1 ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस हा कॉन्स्टंट 1 by 15 कसली व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट टर्म आहे कॉन्स्टंट म्हणजे i इज इक्वल टू 1 जरी घेतला तरी 1 by 15 ॲज इट इज. नंतर i इज इक्वल टू 2 जरी घेतला तर 1 by 15 ॲज इट इज.
मग काय करू, एक्सपेक्टेड व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड करून घेऊ. मग काय होणार आहे बघा, ही टर्म सिम्प्लिफिकेशन करताना काय काय होणार आहे टर्म पहिल्यांदा नोट करूयात. पी ऑफ एक्स आय इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ एक्स आय इज इक्वल टू 2 प्लस अप टू हे टर्म किती घ्यायच्यात आपल्याला, आय इज इक्वल टू 1 to n म्हणजे 15 पर्यंत. पी ऑफ एक्स आय इज इक्वल टू 15 एवढ्या टर्म आपल्याला घ्याव्या लागतील. मग काय घेतलं ते टर्म, हां पहिली टर्म घेतली एक्स आय किती घेतला 1 इंटू 1 बाय 15 प्लस एक्स आय इज इक्वल टू 2 घेतला 2 इंटू 1 बाय 15 कारण कॉन्स्टंट टर्म आहे ती तशीच राहणार प्लस 3 इंटू 1 बाय 15 प्लस 4 इंटू 1 बाय 15 प्लस 5 इंटू 1 बाय 15 प्लस 6 इंटू 1 बाय 15 प्लस 7 इंटू 1 बाय 15 प्लस 8 इंटू 1 बाय 15 पर्यंत टर्म आहे प्लस 9 इंटू 1 बाय 15 प्लस 10 इंटू 1 बाय 15 प्लस 11 इंटू 1 बाय 15 प्लस 12 इंटू 1 बाय 15 प्लस 13 इंटू 1 बाय 15 प्लस 14 इंटू 1 बाय 15 प्लस 15 इंटू 1 बाय 15. आता हे सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. प्रत्येक टर्म मध्ये कॉमन काय बाळानो 1 बाय 15 1 बाय 15 1 बाय 15 1 बाय 15 आहे. आणि आपल्याला कॉमन घ्यायचं 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू 15 कॉमन घेतलं आणि प्लस ॲडिशन केली आणि कॉमन काय घेतलं 1 बाय 15. पण आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे समेशन ऑफ आर इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n असेल तर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 अशी टर्म आहे. मग त्याच्यानुसार ही व्हॅल्यू काय घेतली जाते सांगा, n ची व्हॅल्यू किती आहे 15 प्लस 1 16 डिवायडेड बाय 2 ह्याची जर बेरीज घ्यायची झाली तर ती व्हॅल्यू तशी येणार आहे सम ऑफ फर्स्ट nth टर्म किती असते n प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग काय होणार आहे ती टर्म सम किती आहे 15 प्लस 1 म्हणजे किती झालं 15 प्लस 1 16 डिवायडेड बाय 2 2 1 2 2 8 जा 16 15 प्लस 8 मग किती झाले तर 3 कॅरी ऑन 23. इथं काय केलं होतं माझ्याकडून चुकून काय झालं इथं प्लस साईन झालं ते काय मल्टिप्लिकेशन 15 हे यांची व्हॅल्यू किती आहे 15 n प्लस 1 म्हणजे काय 16 15 इंटू 16 डिवायडेड बाय 2 2 8 जा 16 2 8 जा 16 15 इंटू 8 एवढी टर्म झाली. मग काय होणार आहे इथं 15 इंटू 8 that term is equal to 250. मग काय होणार आहे 15 इंटू 8 डिवायडेड बाय 15 ही व्हॅल्यू झाली. मग हे काय झाला e ऑफ x 15 गेट कॅन्सल e ऑफ x इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल टू 8. देन व्हेरियन्स v ऑफ x आता काय करू आपण फाइंड करू. v ऑफ x चा फॉर्म्युला काय v ऑफ x इज इक्वल टू समेशन ऑफ xi स्क्वेअर इंटू pi मायनस समेशन ऑफ xi इंटू pi ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आपण आत्ताच पाहिलेलं होतं की e ऑफ x काय आहे e ऑफ x इज इक्वल टू xi समेशन ऑफ xi इंटू pi. आता इथं v ऑफ x काय आहे xi इंटू pi ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग पहिल्यांदा काय करून घेऊ ही टर्म काढून घेऊ समेशन ऑफ xi इंटू pi ब्रॅकेट स्क्वेअर आणि नंतर e ऑफ x चा म्हणजे e ऑफ x चा स्क्वेअर घ्यायचा आणि ती ह्या xi स्क्वेअर इंटू pi स्क्वेअर मधून काय करायची सबस्ट्रॅक्ट करायची. xi इंटू pi म्हणजे x आणि याची व्हॅल्यू किती आलेली 8 चा स्क्वेअर किती होणार आहे 64. म्हणजे फक्त आता ही टर्म आपल्याला काय करायची सिम्प्लिफाय करायची. मग काय करून घेऊ व्हेरियन्स v ऑफ x इज इक्वल टू हे 4 मार्काला गणित विचारतात समेशन ऑफ xi इंटू pi xi स्क्वेअर इंटू pi i इज इक्वल टू 1 to n. हां मग आता xi किती आहे 1 कुठून चालू झालेलं आहे ते 1 2 3 4 5 अप टू 15 1 चा स्क्वेअर हे आपण काय करू
1चा स्क्वेअर इंटू पी आय कॉन्स्टंट टर्म आहे 1/15 ॲज इट इज प्लस 2चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 3चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 4चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 5चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 6चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 7चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 8चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 9चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 10 असं 15 पर्यंत जाऊया 10चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 11चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 12चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 13चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 14चा स्क्वेअर इंटू 1/15 प्लस 15चा स्क्वेअर इंटू 1/15. आता इथं सुद्धा काय करू आपल्याला कॉमन घेता येईल प्रत्येक टर्ममध्ये काय 1/15 आहे आणि राहिलेले टर्म म्हणजे स्क्वेअर आहेत सगळे 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर अप टू 14चा स्क्वेअर एक अगोदरची टर्म घेऊ प्लस 15चा स्क्वेअर आणि नंतर काय होणार आहे 1/50 आपलं कॉमन घेतलेलं 15. सम ऑफ फर्स्ट 15 टर्म स्क्वेअर वी नो द फॉर्म्युला समेशन ऑफ आर स्क्वेअर आर इज इक्वल टू 1 to n असेल तर n प्लस 1 टू n प्लस 1 डिवायडेड बाय 6 हा फॉर्म्युला आहे n प्लस 1 टू n प्लस 1 डिवायडेड बाय 6. पण आता इथे व्हॅल्यू काय n ची काय व्हॅल्यू आहे 15. मग इथं सिम्प्लिफिकेशन काय होणार आहे 15 प्लस 1 किती झाला 16. आता 2n 15 इंटू 2 किती झाला 30 प्लस 1 किती झाला 31 डिवायडेड बाय 6. सिम्प्लिफिकेशन जर केलं 15 इंटू 16 इंटू 31 डिवायडेड बाय 6. ही आपली व्हॅल्यू झाली सम ऑफ फर्स्ट 15 टर्म ब्रॅकेटचा स्क्वेअर 15 इंटू 16 इंटू 31 डिवायडेड बाय 6 इंटू 1/15 15 get cancelled and the value of variance of x ची पहिली टर्म समेशन ऑफ एक्स आय पी आय एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय याची व्हॅल्यू किती झाली 16 इंटू 31 डिवायडेड बाय 6. त्याला इक्वेशन 1 नंबर नाव दे इक्वेशन 1 नंबर नाव. जर सिम्प्लिफाय केली तर ती येणार आहे 82.667 82.667 एक नाव दिलं. आता दुसरी टर्म फाइंड कोणची फाइंड करायची म्हणजे आहेच आपल्याजवळ. दुसरी टर्म काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर ती किती 8. इथं सबस्टिट्यूट करू व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू पुसून घेऊ आपण व्ही ऑफ एक्स फाइंड करायचं आपल्याला व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू पी आयची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आहे ती आहे 82.667 मायनस मगाशी आपण काढलेली ती पुसलं ती आपण आणि त्याची व्हॅल्यू होती EX. ही समेशन ऑफ एक्स आय इंटू पी आय म्हणजे कोणची व्हॅल्यू आहे EX त्याचा स्क्वेअर ती व्हॅल्यू होती 8चा स्क्वेअर किती आहे 64. आणि सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होणार आहे व्हॅल्यू 18.667 आणि व्हेरियन्स ऑफ एक्स 4 मार्काला असा प्रश्न विचारतात. व्यवस्थित लिहून घ्या. For another example, for the given probability distribution for the following probability distribution x आणि हा आहे p of x that is 1 2 3. काय होणार आहे तर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे p of x च्या 1/4 1/8 5/8. आपल्याला फॉर द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड E of x. फाइंड E of x. E of x म्हणजे काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू.
ई ऑफ एक्स इज इक्वल फॉर्म्युला घ्या ई ऑफ एक्स इज इक्वल व्हॅल्यू फाइंड करायचे एक्स काय फॉर्म्युला एक्स आय इंटू पी आय इज इक्वल टू इथं काय येणार आहे 1 2 3 1 टू एन जनरल फॉर्म्युला असतो इथं आपल्या टर्म 3 आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करा म्हणलेलं आहे मग काय येणार आहे इथं पहिल्यांदा एक्स आय इंटू पी ऑफ एक्स आय आय इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ एक्स आय इज इक्वल टू 2 साठी प्लस पी ऑफ एक्स आय इज इक्वल टू 3 लिहून घेत मग 1 इंटू 4 प्लस 1/8 इंटू 2 प्लस 5/8 इंटू 3 simplification 1/4 plus 4 2 1 2 2 4 8 1/4 plus 5 into 3 15 divided by 8 थोडं सिम्प्लिफिकेशन पहिल्या दोन टर्मची बेरीज करून घेऊ 2/4 डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरची ॲडिशन होणार आहे 15/8 ह्या दोन टर्मची ॲडिशन करताना ह्याचा डिनॉमिनेटर 4 आहे ह्याचा किती आहे 8 मग एलसीएम काय 8 4 टू 8 नंतर 2 न मल्टिप्लाय करावं लागेल 4 प्लस 15 19/, that term is equal to 19/8. This is the expected value EX is equal to 19/8 plus आता तिसरे एक्झाम्पल बघूयात आपण फॉर द गिवन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड ई ऑफ एक्स फक्त कॉलम बदललेले आहेत आता ह्याचे फॉर द गिवन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे that is x is equal to small x p of x आणि -2 -1 0 1 2 3 0.1 which value also 0.1 0.2 0.2 0.3 and 0.1 find E of x find करायचं probability distribution दिलेलं आहे मग आपल्याला माहितीच आहे E of x is equal to दोन एक्झाम्पल बघितले तसं summation of x I into P of x I is equal to 1 to n इथं कुठून सुरुवात झालेली आहे x I ची -2 -1 0 1 2 3 टोटल किती टर्म आहे 6 टर्म आहेत आणि एक्स आय का पी एक्स आय काय 0.1 0.1 0.2 0.2 0.3 0.3 सायमल्टेनियसली मल्टिप्लिकेशन करू आणि त्याचे टोटल टर्म त्याची काय करू ॲडिशन घेऊ आता मी फॉर्म्युला लिहित नाही डायरेक्ट टर्म घेते ते -2 इंटू 0.1 प्लस -1 इंटू 0.1 प्लस 0 इंटू 0.2 प्लस 1 इंटू 0.2 प्लस 2 इंटू 0.3 प्लस 3 इंटू 0.1 थोडं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ -2 इंटू -0.1 -0.1 इथं -0.1 0 इंटू एनी टर्म that term is equal to 0 0 प्लस 1 इंटू 0.2 0.2 प्लस नंतर 0.2 इथं काय 0.6 प्लस 0.3 -2 इंटू 0.1 किती होईल 0.2 या सगळ्यांची सम घेऊया काय आपण that term is equal to 0.2 minus 0.1 minus 0.3 plus 6 plus 2 8 आणि 8 plus 3 that is 11 इथं काय होईल 1.1 and that term is equal to 1.1 1.1 minus 0.3 किती होणार आहे expected value EX is equal to 0.9 हे झालं probability distribution मध्ये expected value variance PMF of the function ह्या टर्म बघितले एक्झाम्पल बघितले राहिलेले एक्झाम्पल आपण आता उद्या बघू हे सगळं तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा चॅप्टर 5 मार्काचा आहे त्याच्यामुळे महत्त्वाचा चॅप्टर आहे
Okay.